नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच रंजक कोर्ट ड्रामाने भरलेला होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की डोईफोडे आता त्याची खेळी खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज असतो. सावीला उलटसुलट प्रश्न विचारून अडकवायला तो खूप उत्सुक असतो. त्याच्या प्रत्येक उलट्या प्रश्नाला सावी संयमाने सरळ उत्तर देत असते. डोईफोडे म्हणतो, अंगद निमकर माझा अशील यांच्याशी तुमचे संबंध आहेत, म्हणजे ओळख, हे तुम्ही मान्य करता का? तेव्हा सावी मान्य करते की माझी अंगदबरोबर कामाच्या निमित्ताने ओळख झाली होती. तेव्हा डोईफोडे म्हणतो, काम का करायचं होतं तुम्हाला? तुम्ही तर श्रीमंत मुजुमदारांच्या सूनबाई आहात ना, मग तुम्हाला एवढी काम करण्याची आणि पैशांची काय गरज होती? आता या प्रश्नाचं उत्तर सावीकडे नसतं. तेव्हा डोईफोडे न्यायमूर्तींना हा पॉईंट नोट करायला सांगत म्हणतो की ह्यांना पैशांची गरज होती, जी यांचे पती धैर्य मुजुमदार यांच्याकडून भागत नव्हती, म्हणून या अंगदबरोबर काम करायला तयार झाल्या. नंतर डोईफोडे सावीला पुढे काय झालं असं विचारतो. जेव्हा सावी सांगते की हा अंगद मला न कळवता माझ्या घरी धैर्याला भेटायला आला होता, तेव्हा मी त्याला परत पाठवून दिलं. तेव्हा तो अंगद मोठ्याने दंगा करत म्हणतो, खोटं बोलत आहेत यांनीच स्वतः मला त्या दिवशी त्यांच्या घरी बोलावलं होतं आणि आश्वासन दिलं होतं की धैर्याकडून फंडिंग मिळवून देणार, पण घरी गेल्यावर यांनी मला तिथून हाकलून लावलं हो, असं म्हणत रडत असतं. ते ऐकून सावी पण जोरात हा अंगद खोटं बोलतोय असं म्हणत ओरडते. त्यावर न्यायमूर्ती दोघांनाही रागवतात. आता डोईफोडे शिक्षण मंडळातील एका सदस्यांना साक्ष द्यायला बोलावतो. त्या दिवशी जे काही घडलं होतं, खरं तर दामिनीने मुद्दाम यांच्यासमोर घडवून आणलं होतं, ते सगळं ते सद्गृहस्थ कोर्टात सांगतात. त्या दिवशी सावीने जाणून बुजून धैर्य आणि अंगदची भेट होऊ दिली नाही, त्यामुळे त्यांच्यात आणि धैर्यमध्ये मोठा वादही झाला असं ते सांगतात. वर पुन्हा यात नक्कीच सावीचीच चूक होती असंही म्हणतात. त्यावर सावीचे वकील आक्षेप घेतात, पण शेवटी डोईफोडे हेच सिद्ध करतो आणि यांचे धैर्य म्हणजे स्वतःच्या पतीसोबत वाद आहेत. तेव्हाच तर स्वतःच्या पत्नीवर इतका मोठा खटला चालू असताना कोणता नवरा तिच्या सपोर्टसाठी येणार नाही? पण कुठे आहेत धैर्य मुजुमदार? का आले नाहीत ते सावी मुजुमदार यांच्या सपोर्टसाठी, असं म्हणतो. तेव्हा सावीचा हात तिच्या मंगळसूत्राकडे जातो. तिच्या मनात येतं की दामिनी मॅडमने मुद्दाम धैर्याला इथे येऊ दिले नाही आहे. तिकडे धैर्य त्याच्या रूममध्ये खाली जमिनीवर पडलेला असतो. अर्धवट शुद्धीत सावी करत बडबडत असतो. तेव्हा इरा येते, त्याला परत बेडवर झोपवते, पण त्याच्या मिटणाऱ्या डोळ्यात सावीचा चेहरा असतो आणि ओठांवर फक्त सावीचंच नाव. ते पाहून इराचा जळफळाट होत असतो. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की डोईफोडे पुन्हा विचारत असतो की कुठे आहेत तुमचे पती धैर्य मुजुमदार? का नाही आले कोर्टात? सावी निरुत्तर उभी असते. तेवढ्यातच धैर्याचा आवाज येतो, कोण म्हणलं मी इथे नाही येते? आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.